म्हणून आपल्याला माहित आहेच की देवस्थान इनाम जमिनीचा हा विषय जो आहे खऱ्या अर्थानं खूप किचकट क्लिष्ट असा हा विषय असल्यामुळं आपण या ठिकाणी जे अनेक वर्ष या विषयाचा अभ्यास करतात, जे अनेक वर्ष या विषयामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा लोकांना या ठिकाणी एकत्र आपण बोलवलेलं आहे। याचं कारण असं की आपल्याला ज्ञात असेल की परवा मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये आपले सोलापूर या ठिकाणी राष्ट्रीय गुरु समाज महासंघाचं अधिवेशन झालं। या अधिवेशनामध्ये आपण विविध ज्या मागण्या सरकारपुढे मांडल्या होत्या त्याच्यामध्ये इनाम जमिनीचा हा विषय आपण प्रामुख्यानं त्यामध्ये घेतलेला होता। कारण का या ठिकाणी आज सुद्धा उपस्थित आहेत, गेली अनेक वर्ष 25, 30, 40 वर्षापासून जे या क्षेत्रामध्ये काम करतात, लढा देत आहेत, हा अतिशय महत्त्वाचा विषय आपल्या गुरु समाजाच्या साठी आहे। आपल्याला मी सांगू इच्छितो की अधिवेशन झाल्यानंतर अधिवेशनामध्ये जी एक मागणी मान्य केली आपली महामंडळाची, ती मागणी मान्य झाल्यानंतर आपण इतर मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू केला। आपल्या समाजाचं भूषण आणि राष्ट्रीय गुरु समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय विजयराजे शिंदे यांच्या अथक प्रयत्नानं हे आपलं अधिवेशन पार पडलंच। आपल्याला काही मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि महत्वाची इनाम जमिनीच्या विषयीची जी ही मागणी होती ही त्यांनी आम्ही निश्चितपणे यासाठी सकारात्मक आम्ही आहोत असं आपल्याला मंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी त्यावेळी सांगितलं होतं। आणि त्याच्याच अनुषंगानं आपले राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रीय महासचिव मल्लिकार्जुनजी गुरव, गणेश सुरडकर, आनंदराव पाटील हे सगळेच, म्हणजे बंडूजी खंडागळे असतील, गणेश फुलारी असतील, असे सगळे पदाधिकारी, या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी पुढे पाठपुरावा चालू केला। 1-2 मिनिटात मी प्रास्ताविक माझं संपवणार आहे। तर आपल्याला सांगायचं असं की या इनाम जमिनीच्या विषयीची ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा अधिवेशनानंतर पहिल्यांदा महसूल मंत्र्यांनी आपली मीटिंग लावली, त्यावेळी राष्ट्रीय गुरु समाज महासंघाचे अध्यक्ष विजयराजे शिंदे, नितीनजी डेपे, पावशेरे हे सगळे आम्ही उपस्थित होतो तिथे। त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की या इनाम जमिनीचा विषय, या नवीन कायदा होण्याचं सर्व प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेली आहे। तत्कालीन महसूल सचिव, प्रधान सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी सांगितलं की या संदर्भात आपले अजून काय सूचना असतील, काय विषय असतील तर नंतर माझ्याकडे पुढच्या आठवड्यात आपण यावं आणि माझ्याकडे ते द्यावेत। तदनंतर दुसऱ्याच आठवड्यात 19 एप्रिल, बरोबर ना, 19 एप्रिल रोजी 19 एप्रिलला विजयराजे शिंदे, डॉक्टर नितीन डेपे, रवी क्षीरसागर असे 3-4 जण परत त्या डॉक्टर नितीन करीरकडे गेले। त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं ते खूप धक्कादायक असं होतं। खरं तर आता इथं सगळे आपले गुरु समाजातले विचारवंत आणि या क्षेत्रामध्ये ज्यांना काम करणं आता करत आहेत आणि जे म्हणजे याविषयी जाणून घेऊ इच्छितात त्यांच्या पुढे सांगायला काही आता ते डॉक्टर नितीन डेपे सर्व सविस्तर सांगतील। आता या ठिकाणी की हा विषय किती महत्वाचा आहे या विषयीचं सविस्तर असं डॉक्टर डेपे हे आपल्याला सांगतीलच। मी आपल्या सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की आपण अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा आपला हा विषय असल्यामुळे आपण पूर्ण दिवसभरासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं, जेणेकरून की आपल्याला हा कायदा होताना, इनाम जमिनीच्या संदर्भातले जे प्रश्न सुटताना आपल्याला हा दिवसभराचं जे विचार मंथन करून याच्यामधून आपल्याला शासनाकडे काहीतरी द्यायचं आहे, यासाठीच हा आजचा परिषदेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामुळे मी
अधिक न बोलता आपल्या जमीन हक्क परिषदेचे प्रमुख संयोजक डॉक्टर नितीन डेपे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथं व्यक्त करावं.